क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। खर्डी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त बालसंस्कार वर्गात विविध उपक्रम। जीवन संवर्धन फाउंडेशन संचलित सौ सविता सतीश कुमार सैनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र खर्डी अंतर्गत बालसंस्कार वर्गात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे खर्डी ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रशांत खर्डीकर, प्रमोद केदारे, संजय उबाळे यांच्या हस्ते श्री गुरु महर्षी वेदव्यास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करून झाली। यावेळी खर्डी परिसरातील पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वस्ती विकास प्रकल्पांतर्गत बालसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगणारी भाषणे सादर केली। प्रमुख पाहुण्यांनी गुरुच्या जीवनातील महत्त्व व स्थान याविषयी मार्गदर्शन केले। यावेळी केंद्र प्रमुख सौ पुष्पा चव्हाण देशपांडे यांनी संस्थेच्या कार्याची व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची माहिती दिली। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्योती शिंदे यांनी केले। उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत बालसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली फुले भेट देऊन केले। प्रतिनिधी सगीर शेख, खर्डी शहापूर। खर्डीमध्ये कार्यक्रम शाळेत होतो, आता याच्या आधी आम्ही जात होतो, पण हा कार्यक्रम तुम्ही इथं घेतला त्याबद्दल मी खर्डी गावात येऊन तुमचे आभार मानतो। आणि प्रत्येक शाळेतील एक स्टेशनचे असेल, गावातले असेल, जिल्हा परिषद 1, जिल्हा परिषद 2, जिल्हा परिषद 3, मला वाटतं दळकेची मुलं दिसतात वाटतं आहेत। अशा 5-6 शाळेची मुलं एकत्रित आणून हा इथे कार्यक्रम करत आहेत खरंच। आणि अजून एक आम्ही मला म्हटलं की आम्ही ज्या कार्यक्रमाची ज्या लायब्ररीत उद्घाटन केलं त्या लायब्ररीचे देखील 2 विद्यार्थी आता जरी तिकडे शिकवत असतील शिक्षक म्हणून, पण आज विद्यार्थी त्याचे ते इथं बसले आणि ते देखील इथं कार्यक्रमाला उपस्थित आहेत। खूपच आनंद झाला। आणि ह्या लायब्ररीतील 6 विद्यार्थी घेतात याची नोंद मला वाटते पत्रकारांनी घ्यावी, कारण आपण उद्घाटन होतं त्यावेळेस आपण बोललो होतो जर तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही सोबत आहोत। आजही सांगतो सोबत आहोत। गावात जर एखादा चांगला काही उपक्रम राबवत असतात कुठली संस्था किंवा कुणी एखादा व्यक्ती, तर त्याला गावकरी म्हणून सरपंच आज आहे उद्या असेल हे सांगता येत नाही, याच्यानंतर असेल तेही सांगता येत नाही, पण आजच्या दिवसापासून तर येणाऱ्या पुढच्या काळापर्यंत पृथ्वीजवळ मी आहे तोपर्यंत, जीव आहे तोपर्यंत नक्कीच असे चांगले उपक्रम असतील त्याला आम्ही सहकार्य करणार, त्याला मदतीचा हे काम देखील देणार। जशी मागणी तसा पुरवठा होणार। गावात आजपर्यंत माझ्या मागणी आणि तो पुरवठा झाला नाही असं कधी झालेलं नाही। जी मागणी आहे तिचा पुरवठा मी करत असतो असं आम्हाला आमच्या गुरुंनी शिकवलं। म्हणून गुरु तुमच्याकडे जर शाळेत असेल तरी आज तिथं असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ताईंनी देखील गुरूंचंच काम केलं आहे हे सांगायला मला खूप आवडेल, कारण प्रत्येकाने गुरु कोणाला करायचा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण जे आपल्यावरती चांगले संस्कार घडवतील त्या संस्काराचा आपल्या कुटुंबावर आपल्या होणाऱ्या पुढच्या काळात जर फायदा होणार असेल तर नक्कीच त्या गुरुची आठवण आपण शेवटपर्यंत काढायला पाहिजे। आम्ही शाळेत शिक्षक असताना आम्हाला पहिलीला शिक्षक मारत पण होते, प्रेम पण करत होते, आवडीने कामं सांगायचे, सगळं काम करून घ्यायचे की तसं दिसत नाही। शिक्षक दिसला का ते सिगरेट पण पिताना बघितलं। अशा प्रकारचा उपक्रम तुम्ही राबवत नाही, त्या उपक्रमाच्या माध्यमातून मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो, तुम्हाला शुभेच्छा देतो। हा कार्यक्रम यावेळेस आपण 40-50-60 जे असेल त्याच्यामध्ये गेलो तर पुढच्या वर्षी आपण 100+ म्हणजे सेंचुरी मारायलाच पाहिजे एका वर्षासाठी। आता हाफ सेंचुरी झाली आहे तुमची, तर पुढच्या वर्षी आपण नक्की फुल सेंचुरी मारूया। आणि आपल्या या जीवन फाउंडेशनच्या ट्रस्टला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।